नमस्कार. भूमिशिल्प डिजिटलच्या वतीनं आपल्या सर्वांचं सातारकर नागरिकांचं मनापासून मी स्वागत करतो. आपण आता ही जी नगरपालिकेची निवडणूक आहे त्याची मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे 2 तारखेला. 3 तारखेला लगेच त्याचा निकाल लागणार होता. परंतु नागपूर खंडपीठाचा जो आदेश आला त्याच्यामुळं हा जी काही आपली मतमोजणी आहे ती 21 तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे. म्हणजे आता आपली जी काही निकाल जो आहे तो 21 तारखेला लागणार आहे. पण दरम्यान याच्या दरम्यान म्हणजे समजा 3 तारखेला निकाल लागला असता तर बरेचशा प्रश्नांची उत्तरं मिळाली असती किंवा चर्चा थांबल्या असत्या. परंतु आज सातारा शहरामध्ये जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत, विचार करणारे नागरिक आहेत, त्याच्याबरोबरीनं दोन्ही आघाड्यांचं समर्थन करणारे नागरिक आहेत, तर त्यांच्यामध्ये किंवा कार्यकर्ते आहेत, तर त्यांच्या मनामध्ये मात्र काही प्रश्न निर्माण झालेत की बुवा असं का घडलं. ते साधारणपणे एक 17 प्रश्नांचा मागोवा आपण घेतलेला होता मागच्या एपिसोडमध्ये आपल्या म्हणजे पहिल्या भागामध्ये आपण. आणि त्या प्रश्नांच्या अनुषंगानं आपण एक उत्तर जाणून घेण्याचा किंवा त्याच्या पडद्यामागे नेमकं काय घडलं तर हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. आता हे करत असताना ह्याच्यामध्ये कोणाला झुकतं माप देतोय आपण किंवा कोणाला उगाचच त्यांच्यावरती अन्याय झाला आहे म्हणून किंवा त्यांचं काहीतरी चुकलं आहे म्हणून आपण त्यांच्यावरती काही टीका करतोय असा ह्याच्यामागचा मुळीच उद्देश नाही आहे. तर त्याचं कारण आहे फक्त काय ना की फॅक्ट्स चेक करतोय आपण. आणि आदरणीय कैलासवासी ॲडव्होकेट धैर्यशील दादा पाटील यांच्याबरोबर मी अनेक कार्यक्रम केले आपल्याला माहिती आहे भूमिशिल्प हे टायटलखाली. तर त्यावेळेला आम्ही जागतिक राजकारणावरती बोलत होतो, भारतीय राजकारणावरती बोलत होतो आणि स्थानिक राजकारणावरती सुद्धा बोलत होतो. परंतु त्याचं जे सूत्र होतं ते सूत्र असं होतं की फॅक्ट्स आर सेक्रेड. म्हणजे वस्तुस्थिती जी आहे ना ती पवित्र. म्हणजे आम्ही त्याच्यामध्ये आपलं काही नाही घालायचं. जे घडलं आहे किंवा घडतं आहे त्याचं ॲनालिसिस आपण करू, परंतु आपलं मत त्याच्यावरती लादायचं नाही. तेव्हा जे सत्य आहे तेच समोर मांडायचं आणि सत्य जे आहे हे सत्य नेहमी पवित्र असतं, लक्षात घ्या. आता समजा काही लोकांच्या विषयी बोलणं झालं किंवा काही लोक असं का बोलत आहेत असं आपण केल्यानंतर काही कार्यकर्त्यांना असं वाटू शकतं की अरे हे काहीतरी अमुक ठिकाणी झुकत आहेत, त्यांना झुकतं माप देत आहेत किंवा ह्यांना काहीतरी वर काढतायत, त्यांना कुठं खाली काढतायत. तर कार्यकर्त्यांच्यामध्ये किंवा एकूणच माणसांच्यामध्ये आपण जर विचार केला ना तर 2 प्रकारची माणसं असतात. कशी माणसं असतात तर काही माणसं असतात की वो बन के जीते हैं और काही माणसं असतात वो बना के जीते हैं. म्हणजे बनके जीते म्हणजे कोणाचं तरी बनवून राहतात ते. म्हणजे कायमस्वरूपी कोणाच्या तरी हाताखाली काम करतात, कायम कोणाच्या तरी ते पालख्या वाहतात, कायम कोणाचे तरी सहकारी म्हणून काम करतात, परंतु त्यांना स्वतंत्र असं त्यांचं काही विचार नसतो. आणि बना के जो जीते हे स्वतःला खुद को बनाते हे, म्हणजे स्वतंत्र आपल्या कार्यकर्तृत्वानं ते स्वतःला मोठं करत असतात. तर अशा 2 प्रकारची माणसं आपल्याला समाजामध्ये दिसतात. काही स्वतःला बनवतात आणि काही बनून राहतात. म्हणजे बनून राहणारे जे असतात ना त्यांना असं वाटतं की मी ज्याच्याबरोबर आहे किंवा ज्याच्या मी अंडर काम करतोय त्याच्याविषयी थोडंसं काहीतरी इकडं तिकडं झालं की लगेच त्यांना असं वाटायला लागतं ना की अरे बापरे. म्हणजे ते म्हणतात ना, म्हणजे आपले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांचं एक विधान मला खूप आवडतं. कारण आपण सगळ्यांचा अभ्यास केला पाहिजे, आपण सर्वांची मतं जाणून घेतली पाहिजेत. आपण केवळ कॉमेंट न करता ज्ञान आत्मसात केलं पाहिजे आणि त्याच्यावरून मग आपल्याला त्याचं ॲनालिसिस करता आलं पाहिजे. तर त्याच्यामुळं हा असा एक पिंड साधारणपणे गेली 40 वर्ष राहिला असल्या कारणामुळं आत्तासुद्धा जे काही आपण ॲनालिसिस करतो आहे त्याच्याविषयी असंख्य लोकांनी मला फोन करून किंवा आमच्या ह्या भूमिशिल्प डिजिटलचे संपादक जे आहेत पद्माकर सोळवंडे ते यांना फोन करून सांगितलं की तुम्ही मांडताय ती वस्तुस्थिती फॅक्ट्स आहेत आणि त्याच्यामुळं किमान आमचं प्रबोधन होतं आहे. आम्हाला जे प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नांची आम्हाला काही पातळीवर उत्तरं मिळत आहेत आणि मग त्या प्रश्नांचं उत्तर मिळाल्यानंतर तो जो काही निचरा होणार आहे तर त्याच्यामुळं समाज स्वास्थ्य, कारण शेवटी एक लक्षात ठेवा राजकारणावरती सुद्धा समाजाचं मानसिक आरोग्य अवलंबून असतं. म्हणजे एखादी गोष्ट आपल्या नेत्याच्या बाबतीत वाईट घडलेली असेल तर कार्यकर्त्यांच्यामध्ये येणारी जी निराशा आहे ती एक सामाजिक प्रश्न होऊ शकतो. किंवा आपल्या एखाद्या नेत्याला आणि खूप काहीतरी चांगलं मिळालेलं आहे तर त्याला जो काही आनंद झालेला असेल त्याचा तर त्या आनंदामुळं सुद्धा सामाजिक स्वास्थ्य त्याचं एक उत्तम होत असतं. तर त्याच्यामुळं राजकारण आणि आपलं समाज स्वास्थ्य ह्याचाही संबंध आहे, लक्षात घ्या.
तर त्याच्यामुळं फॅक्ट्स आर सेक्रेड, जे काही वस्तुस्थिती आहे ती पवित्र आहे, सत्य हे पवित्र असतं आणि त्याची आपण मांडणी केली पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट बाबा महाराजांची उत्तम असेल तर उत्तम म्हणलं पाहिजे आणि एखादी गोष्ट उदयन महाराजांची चांगली आहे तर ती चांगलीच म्हणली पाहिजे. आपण त्याच्यामध्ये आपल्या मनाची काही टीका टिप्पणी करून कुठली तरी बाजू घेण्याचा इथं मुद्दा नाही आहे. तर त्याच्यामुळं काय माहिती ना, की अनेकांनी ह्याचं खूप चांगलं स्वागत केलं आणि त्याच्याविषयी मी अक्षरशः सातारकर नागरिकांचं, कारण मलाही अनेक फोन आले, मी सांगितलं तसं आमचे संपादक पद्माकर सोळवंडे यांनाही अनेकांचे फोन आले, काही उमेदवार होते त्यांचे आले, काही माघार घ्यायला लावलेले होते त्यांचे आले, काही लोकांनी जे काही तिथं मुलाखती दिल्या होत्या त्यांचेही फोन आले. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की ह्या 51 जागांसाठी म्हणजे साधारणपणे 50 नगरसेवक आणि नगराध्यक्षांची 1 सीट, ह्या 51 जागांसाठी 388 लोकांनी मुलाखती दिल्या होत्या. म्हणजे पहिल्या विश्लेषणामध्ये मी असं म्हणलं होतं की मोठ्या प्रमाणामध्ये ज्या वेळेला लोक इच्छुक असतात, मला असं वाटतं की लोकशाही प्रक्रियेच्या दृष्टिकोनामधनं ती एक अत्यंत चांगली घटना असते. तर त्याच्यामुळे 388 अशा लोकांनी तिथं मुलाखती दिलेल्या होत्या. म्हणजे मुलाखती त्या पक्षानं होत्या, इतर पक्षांनी पण मुलाखती घेतल्या होत्या. त्यांचा अधिकृत आकडा आपल्याला काही कळलेला नाही आहे, परंतु भारतीय जनता पार्टी आणि दोन्ही महाराजांची मिळून जे काही आता निवडणुकीचं कमळ चिन्हावरती निवडणूक लढवली गेली त्या संदर्भामध्ये मी बोलतो आहे. आणि काही असे अपक्ष आहेत किंवा काही असे लोक उभे राहिले त्यांनी कोणाला मुलाखती दिल्या नाहीत, ते स्वतंत्रपणे उभं राहिलेले आहेत. तर त्याच्यामुळं लोकशाही प्रक्रिया ज्याला आपण सशक्त होण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची घटना असते, त्यामुळे ह्या घटनेचं आपण स्वागतच करायला हवं. तर त्याच्यामुळं काय माहिती ना की एकूणच समाज स्वास्थ्याच्या दृष्टिकोनामधनं सुद्धा मग जर कोणावर काही अन्याय झाला असेल तर त्यांच्या मनावरली जी खदखद आहे त्याचा परिणाम त्यांच्या मित्रपरिवारामध्ये किंवा त्यांचा परिणाम त्यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा होतो आणि त्याच्यामधनं सुद्धा एक समाज स्वास्थ्य बिघडू शकतं. तर त्याच्यामुळं तो लक्षात घ्या तुम्ही, समाजामध्ये घडणाऱ्या घटना आणि विशेष करून राजकारण. काही लोक असं म्हणतात की लोकशाही लोकशाही आहे, लोकशाही आणि लोकशाहीमध्ये आम्हाला राजकारण कळत नाही. वी आर ए पॉलिटिकल, आम्ही अराजकीय आहोत. लोकशाही प्रक्रियेमध्ये कुणीही अराजकीय नसतं. सामाजिक कार्यकर्ते म्हणून घेणाऱ्यांचं सुद्धा एक राजकारण असतं, आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचं सुद्धा एक राजकारण असतं आणि आपल्या घरामध्ये सुद्धा आपलं एक राजकारण असतं, सत्ताकारण असतं. ह्या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे लोकशाही प्रक्रियेमध्ये नोबडी इज ए पॉलिटिकल किंवा मी अराजकीय आहे असं कोणी म्हणू शकत नाही. तर त्याच्यामुळं मला असं वाटतं की प्रत्येकाला पण राजकीय मत असणं ही तर अत्यंत महत्त्वाचीच गोष्ट आहे. म्हणजे लोकशाही प्रक्रिया आपल्याला जर अधिक समृद्ध करायची असेल तर आपल्याला मत असलंच पाहिजे, राजकीय मत असलं पाहिजे आपल्याला. आणि ते जर नसेल आपल्याला किंवा माझा काय संबंध आहे त्याच्याशी असं म्हणणारी माणसं, मग त्यांना ना घटनेशी घेणं देणं आहे ना त्यांना मिळालेल्या हक्कांशी देणं घेणं आहे आणि मग त्यांना नागरिक कर्तव्याशी देणं घेणं राहत नाही. आणि मग आपल्या संपूर्ण समाजामध्ये असणारं जे स्वास्थ्य आहे ते बिघडत असतं. तर त्याच्यामुळं हा जो काही विषय आम्ही हाताशी घेऊन आम्ही हे जे काही 20 तारखेपर्यंत कळणार आहे त्याचं कारण त्याच्यामागचं हे आहे. आणि आपल्याला वस्तुस्थिती मांडायची आहे, सत्य मांडायचं आहे आपल्याला, कोणाची बाजू मांडायचं कारण नाही. आणि तुषार भद्रेनं आत्तापर्यंत जी काही पत्रकारिता केलेली आहे त्याच्यामध्ये काहीशी एक थेट केलेली आहे आणि ज्याला आपण फॅक्ट्स मांडलेले आहेत, सत्य मांडलेलं आहे, चूकला चूक म्हणलेलं आहे आणि बरोबरला बरोबर म्हणलेलं आहे. तर त्याच्यामुळं काय माहिती आहे ना की साधारणपणे आपण जर आता ह्या निवडणुकीचा आता ह्या 17 प्रश्नांचा मागोवा घेतो आहोत आपण, त्या सगळ्याची ज्याला आपण इन्फॉर्मेशन म्हणतो ना ती आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा नेमकं जो काही पक्षानं 2 प्रकारचे सर्वे घेतले होते, लोकांना एकच सर्वे माहिती आहे, पण 2 प्रकारचे सर्वे घेतले होते. एक जनरल सर्वे होता, एक मायक्रो सर्वे होता. मग त्या दोन्ही सर्वेमध्ये कुणाचं नाव आघाडीवरती होतं तर हेही आपल्याकडं आहे. म्हणजे आपण एक टप्प्याटप्प्याने येणार आहे. म्हणजे कुणी असं म्हणायला नको माझ्यावर अन्याय झालेला आहे, कुणी असं म्हणायला नको की बाबा माझं नाव होतं आणि पण फॅक्ट्स आतल्या काही माहीत नसतात लोकांना. तर त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत. परंतु आत्ता आपण जे काही सातारा विकास आघाडी आणि नगर विकास आघाडी ह्यांचाच विषय घेऊन आपण बोलतो. ह्या दोन्ही आघाड्या आता ह्या संपलेल्या आहेत, त्या आता नामशेष झालेल्या आहेत की त्या दोन्ही महाराजांनी मनोमिलनाच्या माध्यमातून त्या पूर्णपणे डिझॉल्व केल्यात आपण असं म्हणूया. पण तरीसुद्धा असं झालं तरीसुद्धा त्यातले जे कार्यकर्ते असतात किंवा त्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं म्हणणारे कार्यकर्ते जे असतात त्यांच्यामध्ये खतखत अस्वस्थता आहे. ते घुलमिल के गए नाही आहे
अशी जी परिस्थिती आहे त्यातनं काही प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि अजूनही तो एक ज्याला आपण म्हणतो ना बाणा, आम्ही ह्यांचे आम्ही त्यांचे, हा जो बाणा आहे हा गेलेला नाही आहे आणि तो लगेच जाणारही नाही. कारण अनेक वर्ष म्हणजे समजा 1991 साली पहिल्यांदा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सातारा नगर परिषदेची निवडणूक लढवली, रयत पॅनेल वगैरे वगैरे, आणि ते माचीपेठ वगैरे त्या भागामधनं पहिल्यांदा निवडून आले आणि नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून गेले. सातारा नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून गेले पहिल्यांदा आणि तिथून उदयन महाराजांच्या राजकारणाचा शुभारंभ झाला किंवा त्यांचं राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण झालं. 1996 सालीसुद्धा त्यांनी रयत पॅनलच्या माध्यमातून संपूर्ण साताऱ्यामध्ये उमेदवार देण्याचा प्रयत्न केला. एक पॅनल उभं केलेलं होतं. 6 ते 8 त्यांचे त्यावेळेला नगरसेवकही निवडून आले. 2001 साली मात्र आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणामधलं सातारा विकास आघाडी म्हणून उदयनराजे यांना एक प्रचंड बहुमत असं मिळालं. विरोधकांमध्ये फक्त 2 आले, बाकी सगळे 37 एक नगरसेवक हे उदयन महाराजांच्या सातारा विकास आघाडीचे आले. 2006 साली असं झालं की त्याच्यामध्ये ज्याला आपण लोकशक्ती आघाडी होती जी मला वाटते राजेंद्र जोरगेंची, आणि सातारा विकास आघाडी, नगर विकास आघाडी आणि लोकशक्ती असं म्हणून तो जो काही एक तिरंगी सामना झाला, तर त्याच्यामुळं मात्र एक मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला आपण म्हणतो ना की कुणालाच बहुमत नाही अशा पद्धतीचं एक सिच्युएशन तयार झाली. म्हणजे 18 उदयनराजेंच्या, 19 शिवेंद्रराजेंच्या किंवा नगर विकास आघाडीच्या, आणि एका पक्ष 2 लोकशक्ती आघाडीचे 2 वगैरे असं ते गणित झालं होतं. आणि त्याच्यानंतर एक मनोमिलनाचा पॅटर्न सुरू झाला. तर त्याच्यामध्ये सुद्धा एक माध्यम म्हणून हा माझा एक रोल होता त्याच्यामध्ये, आणि तो बरोबर होता आणि त्यामुळं काही ती गोष्टी झाल्या हे अगदी काही ज्येष्ठ लोक आहेत ते मान्य करतात. त्याच्यानंतर 2011 जी निवडणूक झाली त्यावेळेला पुन्हा काय झालं, त्यानंतर 2016 साली काय झालं, तर हे सगळं आपल्याला माहिती आहे. आणि मग 2016 नंतर 2021ला निवडणूक होणार होती, परंतु कोविड आणि ह्या सगळ्या प्रकरणामुळे ती लांबत गेली आणि मग आता ती 2025ला होती आहे. पण म्हणून 91 सालापासूनचा जो 2016पर्यंतचा जो प्रवास आहे, म्हणजे सातारा रयत पॅनल, सातारा विकास आघाडी, उदयनराजे त्यातनं संघर्षातनं उभं राहिलेले वगैरे, आणि त्यांच्या संघर्षामध्ये त्यांना सहकार्य केलेले त्यांचे शिलेदार, त्यांचे अति जवळचे कार्यकर्ते, मग ह्या सगळ्यांचं एक काहीतरी एक पॅटर्न तयार झालेला होता. आणि तो एकदम आता काय झाला की तो तिथं आपण ज्याला असं म्हणूया की तो दुभंगला किंवा संपला. तर त्याच्यामुळं लगेचच काहीतरी मतपरिवर्तन होईल आणि सगळे लगेच ते ॲक्सेप्ट करतील असं होत नाही. असो, पण तरीसुद्धा आपल्याला म्हणजे साधारण हे मी मागची एक पूर्वपीठिका का सांगितली मी, तर लोकांना बऱ्याच गोष्टी माहिती नाहीत. म्हणजे मी अगदी 85 सालापासून नगरपालिका आणि साताराचं राजकारण ह्याच्याविषयी आपल्याला डिटेलमध्ये बोलू शकतो किंवा सांगू शकतो. पण आपण साधारणपणे उदयनराजेंच्या राजकारणातल्या उदयापासूनचा हा सगळा थोडासा प्रवास मी आपल्याला सांगितला. तर एकूण या निवडणुकीमध्ये असं झालं की ज्या वेळेला दोन्ही राज्यांनी ठरवलं की आता मनोमिलनाच्या पॅटर्नमध्येच आपण हे याचं जायचं आणि आघाड्या आपण कॅन्सल करायच्या आणि पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवायची, असा एक निर्णय झाल्यानंतर जे काही घडत गेलं त्याच्यामध्ये मात्र एक गोष्ट आपल्याला जाणवती की उदयन महाराजांना 22 जागा मिळाल्या, शिवेंद्रबाबांच्या 22 होत्या, पक्षासाठी 6 मिळाल्या, म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या मूळ अशा म्हणून ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये 17 महिला का मिळाल्या, हा उदयन महाराजांच्यावर झालेला अन्याय आहे असं एक बोललं गेलं. पण फॅक्ट्स अशी आहे की उदयन महाराजांच्या मागच्या अगदी 2006 म्हणजे अगदी 96, 2001, 2006, 2011, 2019 सगळ्या निवडणुका काढून बघितल्या तर नगरविकास आघाडीपेक्षा महिला निवडून येण्याची संख्या ही सातारा विकास आघाडी म्हणजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचीच राहिलेली आहे. आणि शिवेंद्रराजे भोसले आणि त्यांच्या संपूर्ण ह्याच्यामध्ये महिलांची आघाडी त्या मानानं ही कमी राहिलेली ही फॅक्ट आहे. म्हणजे आजसुद्धा त्यांच्याकडं ज्या काही महिला प्रचारामध्ये त्यांच्या म्हणजे आमदारकीच्या असेल किंवा एकूण प्रचारामध्ये दिसणाऱ्या महिला आणि हे पाहिलं तर त्या कोर BJPच्या महिला आहेत. BJP पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या महिला मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याबरोबर आज आहेत. परंतु त्याच्या आधीची गोष्ट जर आपण बघितली तर मोठ्या प्रमाणामध्ये महिला निवडून येण्याचं प्रमाण हे सातारा विकास आघाडी किंवा उदयनराजे भोसले यांचंच राहिलेलं आहे.
आणि दुसरी गोष्ट अशी, त्यामुळं हा टक्का जास्त असणं हे अगदी स्वाभाविक होतं. त्याच्यामुळं बघा, सातारा विकास आघाडीला काय उदयन महाराजांना 22 दिल्या, पण त्यात 17 महिला, महिला काय कामाच्या, असं ज्या वेळेला काही लोक बोलायला लागले तेव्हा मला आश्चर्य वाटलं त्या सगळ्या गोष्टीचं. अरे महिला काय कामाच्या, असं कसं, महिलांच्यावर तुम्ही एवढा कसं काही अविश्वास दाखवू शकता? अनेक महिलांनी उत्तम काम तिथं केलेलं आहे नगरपालिकेमध्ये. आणि आता महिलासुद्धा सक्षम झालेले आहेत, एक भाग. दुसरी गोष्ट अशी आहे की जे पुरुष कार्यकर्ते होते, म्हणजे सातारा विकास आघाडी किंवा उदयनराजेंचे, त्यांचे मतदारसंघ ज्यावेळेस जिथं आरक्षित झाले, म्हणजे महिला आरक्षण आलं तिथं, किंवा आणि पुरुष म्हणून जे आरक्षण होते त्याच्यामध्ये ते बसत नव्हते, मग तिथं त्यांनी महिलांना उमेदवारी दिली. म्हणजे असं नाही होणार की उद्या ह्या सगळ्या महिला विजयी झाल्या म्हणून काही उदयन महाराजांची ताकद कमी झाली, अशातला काही भाग होणार नाही आहे. तर त्याच्यामुळे ही एक फॅक्ट आहे. त्यामुळे 17 महिला आणि 5 पुरुष दिले, मग आता पार्टी संपली, असं काही लोक म्हणत आहेत किंवा त्यांच्या जवळचे काही लोक म्हणतात. तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये काही तथ्य नाही आहे. आणि 21 तारखेला आपल्याला हे लक्षात येईल की बाबा ते 22 आहेत, त्यांचं नेमकं काय झालेलं असेल ते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सातारा म्हणजे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे समीकरण आहे. म्हणजे जसं बिहारची निवडणूक झाली त्याच्यामध्ये एकच स्लोगन होती, बिहार मायने नितीश कुमार, आणि मोठं फक्त त्यांचा एक फोटो आणि त्याच्या बाजूला एक स्लोगन लावलेली होती. तसं पाहायला गेलं आणि बिहारनं ते सिद्धही केलं. बिहारमध्ये पुन्हा एकदा नितीश कुमार त्यांचा पक्ष आणि भारतीय जनता पार्टीचं थम्पिंग मेजॉरिटीनं राज्य आलं तिथं. तसं सातारा मायने क्या है, तर सातारा मायने उदयनराजे भोसले, हे सही बात आहे आणि हे खरं आहे, हे दिस इज फॅक्ट. आणि ह्याला कुणीच टाळू शकत नाहीत. शिवेंद्र बाबासुद्धा म्हणतील की नाही नाही, दादांचं सातारा म्हटलं की दादा, हे ते पण मान्य करतील किंवा त्यांनी काही त्यांनाही वाईट वाटायचं कारणच नाही आहे त्याच्यामध्ये, कारण ते आता दोघे एकत्र काम करत आहेत संपूर्णपणे असं. तर त्याच्यामुळं तसं असल्या कारणामुळं आपण 21 तारखेला बघू की काय नेमकेपणानं एक करिश्मा असतो, काय नेमकी जादू असती, आणि ती जादू आहे का, राहिली का नाही राहिलेली आहे. उगीच लोकांना वाटते की उदयन महाराजांच्या अन्याय झाला. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की उदयन महाराजांचा स्वभाव जो आहे तो खूप इमोशनल आहे आणि ते खूप इनोसंट आहेत. म्हणजे राजकारणामध्ये खरं तर ह्या गोष्टीनं ह्या थोड्याशा फायद्याच्या नसतात. म्हणजे त्यांचा एखाद्या माणसावर विश्वास टाकल्यानंतर ते अगदी पूर्ण डोळे झाकून विश्वास टाकतात की आता हे जे काही करायचं असेल ना, आता आपण एकत्र आलो ना, सगळ्यांचं भलं करा, चांगलं करा, मी तुमच्या पाठीशी आहे, असं जर म्हणले असतील महाराज तर, आणि काही लोकांवरती अन्याय झाला असं लोकांना वाटत असेल, तर त्याला जबाबदार महाराज नाहीत, महाराजांचा इनोसन्स आहे. महाराजांनी पॉलिटिक्समध्ये इनोसन्स चालत नाही, निरागस असून चालत नाही. पॉलिटिक्समध्ये चाणक्य असावं लागतं. पॉलिटिक्समध्ये ज्याला आपण म्हणतो ना की कूटनीती तुम्हाला समजायला असावी लागते. आणि मला असं वाटतं की त्या बाबतीमध्ये हा म्हणजे मोठ्या दिलदार मनाचा राजा आहे. उदयनराजे म्हणजे दिलदार मनाचा राजा आहे आणि त्यांना फक्त द्यायचं माहिती आहे, म्हणजे अशा पद्धतीचे महाराज आहेत. तर त्याच्यामुळे पण तरीसुद्धा लोकांना असं वाटलं की काही अन्याय झाला आहे का, तर थोडंसं आपल्याला असं म्हणता येईल की त्यांच्या बाबतीत म्हणजे महाराजांच्यावर नाही पण महाराजांच्या कार्यकर्त्यांना की तिकीट मिळण्याच्या संदर्भात ज्या काही गोष्टी झाल्या तर त्याच्यामध्ये बार्गेनिंगला कमी पडले महाराजांची माणसं. आणि नाही म्हणलं तरी थोडासा एक वरचष्मा हा शिवेंद्रराजांचा राहिलेला आहे. तर तसा जर आपण पाहिला तर मला असं वाटतं की ह्या जे काही 2 प्रश्न निर्माण झालेले आहेत, टक्का का घसरला आणि असं काही झालं आहे का, तर त्याच्यामध्ये मात्र आपल्याला असं म्हणता येईल किंवा महिलाच जास्त का दिल्यात, पुरुष कमी दिलेत, मग सभागृहात उद्या काय होणार वगैरे वगैरे वगैरे. तर असं काही नाही आहे. तिथं महिला ह्या नेहमीच उदयन महाराजांच्या गटाच्या किंवा त्यांच्या आघाडीच्या ह्या जास्त राहिलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट, पुरुषांचे जे काही त्यांचे उमेदवार होते ते आरक्षण पडल्यामुळे त्याचा त्यांना फटका बसलेला आहे, असाही एक ह्या संपूर्णपणे हे भाग आहे. परंतु कसं आहे माहिती ना की उदयन महाराजांनी जो राजकारणामध्ये संघर्ष केलेला आहे आणि सातारकरांनी नेहमीच त्यांच्यावरती एक मायेची पाखर केलेली आहे, त्याच्यामुळं मग लोकांना असं वाटतं आहे की बाबा हा काहीतरी अन्याय झालेला आहे. आणि मग महाराजांचं जरा वजन कमी झालं की काय, मग महाराजांची जी काही गट आहे म्हणूया किंवा आता आपण आघाडी संपलेली आहे, आघाडी आहे ती तिची पिछेहाट झाली आहे की काय. तर मला असं वाटतं की तसं काही झालेलं नाही आहे. परंतु थोडंसं जे काही आपल्याला म्हणता येईल की त्यांच्या मनाचा, म्हणजे मी म्हटलं ना की ही इज इनोसंट पर्सन. म्हणजे ज्या वेळेला आता मी त्या डिटेलमध्ये जात नाही, आपण नंतर कधीतरी त्या विषयावर बोलू, पण त्यांची जी निरागसता आहे ती पॉलिटिक्समध्ये चालत नाही. आणि पण
त्यामुळं त्यांच्या मनाचा विचार कमी झाला का? आणि मग जे काही नागरिकांच्या मनामध्ये किंवा पूर्वाश्रमीच्या त्यांच्या त्याला आपण ती कमिटी म्हणतो, आपण त्यांना पार्लमेंटरी कमिटी म्हणतो, त्यामध्ये असणाऱ्या लोकांच्या मनामध्ये जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत किंवा काय झाले, तर ते थोडंसं आपण त्याचा विचार केला तर असं वाटतं की खरंच उदयन महाराजांच्या मनाचा किंवा त्यांच्या मोकळ्यापणाचा, त्यांच्या थोर मनाचा, मोठ्या मनाचा आणि त्यांच्या इनोसन्सचा हा थोडासा म्हणजे कमी विचार झाला की काय, तर असं आपल्याला निश्चितपणाने म्हणता येईल किंवा वाटतं आहे आपल्याला. पण तरीसुद्धा 21 तारखेला मात्र इंटरेस्टिंग निकाल लागणार आहेत, हेही मी सांगतो. असे असंख्य प्रश्न आहेत. आज आपण ह्या दोनच प्रश्नावरती हे केलं आणि मग ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून मतदानाचा टक्का घटला. जे मी म्हणते तरुणांची जवळजवळ तुम्हाला सांगतो साताऱ्यामधले शिकण्यासाठी नोकरीच्या निमित्तानं जे काही 18 ते 25-30 वयोगटामधले तरुण आहेत, तर त्यांची मतदार म्हणून विचार जर केला तर त्यांचे जवळजवळ 3 ते 4% ही मुलं बाहेर आहेत, मुली बाहेर आहेत. म्हणजे 4% म्हणजे कमी होत नाही ना. 14 चोक 56, 5,600 जवळजवळ म्हणजे 1,42,000 48,000 मतदार आहेत आपल्या 15 चोक 60 म्हणजे 6,000च्या आसपास, म्हणजे साधारणपणे 5,500 ते 6,000च्या आसपास हे तरुण बाहेर आहेत. आता का बाहेर आहेत आणि काय नाही हे मी आता बोलायची गरज नाही आहे, पण तरीसुद्धा आता साताऱ्यामध्ये IT पार्कसाठी जागा उपलब्ध झालेली आहे. दोन्ही महाराजांच्या काही त्या प्रयत्नांना यश आलेलं आहे आणि त्याची ज्यावेळी निर्मिती होईल तेव्हा कदाचित हा टक्का घसरेल. पण ते जे काही 6% किंवा 5.5-6% तरुण बाहेर होते, जी ज्याला म्हणू आपण, ते तरुणाई सगळी, ती तरुणाई नाही आली मतदानाला. हाही ह्याच्यामधला एक महत्त्वाचा भाग आहे. आणि दुसरी गोष्ट, ज्यांनी तिथं जवळ मी म्हटलं तसं 388 लोकांनी हे दिल्या, काय ते मुलाखती दिल्या. त्यातल्या सगळ्यांना तिकीट मिळणार नव्हतं, पण जे मुलाखतीला पास झाले नाहीत किंवा ज्यांना दिले नाहीत ते गायबच झाले. किंवा ज्यांनी अर्ज भरले होते, जवळजवळ 79 लोक 80 लोकांना अर्ज मागं घ्यायला लावले, 86 का 88 लोकांना अर्ज मागं घ्यायला लावले, ते गायबच झाले. म्हणजे त्यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागच घेतला नाही की काय, आमचा काही संबंध नाही, जाऊ देत गेलो, असा विचार केला का. त्याच्यामुळं सुद्धा टक्का हे निश्चितपणानं घटला. दुसरी एक अत्यंत महत्त्वाची, प्रत्येक बूथवरती जी तिथे 1, 2, 3, 4 खोली नंबर आणि ते बूथ नंबर इतके गोंधळ करून ठेवले होते त्या निवडणूक घेणाऱ्या प्रक्रिया पाहणाऱ्या लोकांनी, की लोकांना 10-10, 20-20 मिनटं नेमकं कुठल्या खोलीत माझं मतदान आहे हेच सापडत नव्हतं. तिथं कुठं नंतर त्यांनी अर्धा तास फिरल्यानंतर एखादा कळलं की नाही रे तुझं इथं नाही आहे, तुझं ते पलीकडं तिकडं आहे. म्हणजे असाही खूप गोंधळ झालेला होता. तर त्याच्यामुळं त्याचाही परिणाम हा मताचा टक्का घसरण्यामध्ये झालेला आहे. पण तरीसुद्धा 21 तारखेला आपल्याला काही चित्र स्पष्ट होणार आहेत. पण तरीसुद्धा नेमकेपणानं नगराध्यक्षपदाचं काय झालं, काय नेमकेपणानं त्याचा सर्वे होता. 2 सर्वे होते, एक मायक्रो सर्वे होता आणि एक जनरल सर्वे होता. त्या सर्वेमध्ये काय चित्र होतं पासून किंवा अनेक प्रश्न मी जे निर्माण केलेले आहेत पहिल्या ह्याच्यामध्ये आपल्या एपिसोडमध्ये, पहिल्या भागामध्ये, तर त्याची उत्तर आपण हळूहळू देणार आहोत. तुर्तास आज इथंच थांबतो. भेटूया 3ऱ्या भागामध्ये लवकरच. धन्यवाद.